तर मंडळी आम्ही सुरुवात केली आहे नाचणो झोडूक. जसा की तुमका मी मागे सांगितलेलं आहे नाचणो झाल्यानंतर झोडताना आणि दाखवेन म्हणाल. तर ते का आता माका वाटतं महिनो गेलो नाही हो, मध्ये महिनो गेलो, कारण बरीच काय काय कामं आली आणि तसंच सुकवून वगैरे भरून ठेवलेलो नाचणो आम्ही. हे बघू शकतास, मुंबईसून स्पेशल माणसं येतात नाचणो झोडूक आमच्याकडे. तर झोडतात हो आता हे असो दाखवा कसो तो प्रेमाने जोडतो. प्रेमाने झोडतो म्हणजे जय जोरात मारल्याचा उडतलो तसंच जोडूचो लागतो. भात मारतात तसा नाही मारून जवाचा. तर नाचणो 2 वर्ष ना आमची बरी सोय झालेली. गिरणीवर लावून मिळत होतो, कणसा काढून द्यायची, त्या मशीनवर सेलरवर जसा लावतात भात तसा नाचणो लावून दिलेला आहे. पण त्यांचा काहीतरी झाला आणि ती ह्या गिरण बंद पडली. त्याच्यामुळे यंदा म्हणजे कामगार मिळणार आणि त्याचा जो भुसो असता ना नाचण्याचा तो उडता आणि त्याच्यामुळे पण इन्फेक्शन होता, काही काही जणांना त्रास होता. तर त्यांनी त्याच्यामुळे तर बंदच करून टाकलं. तर त्याच्यामुळे आम्ही आता असाच घरगुती हळूहळू तो झोडतलो आणि येता व्यवस्थित पडता, कारण व्यवस्थित उन्हात वाळवलेलो हा, भरपूर उन्हात सुकवलेलो हा तो नसलो, त्याच्यामुळे बरं अगदी व्यवस्थित निघान येता. तर ता आम्ही करतो आणि नसलो सगळं पाकडून बिकडून झालो का सगळं मी तुमका दाखवते. पण त्याच्या आधी अजून एक त्या दिवशी कुळीत पेरताना दाखवलेलं आहे आणि तेव्हा म्हटलेलं आहे की कुळीत रुजलो काय दाखवेन. ते का पण मध्ये बरेच दिवस गेले, तर तो कितीसं रुजलो कुळीत आणि कसं तो आधी तुमका दाखवते. चला आधी तिकडे जाऊन येऊया आणि मग येऊया नाचतो झोडूक. तोपर्यंत असंच आमच्याकडे माणसं. जोर लावा वर उचलून मारा. मी आणि माझी बहीण लाडकी माहिती आहे, स्पेशल बहिणी लिली हा नाचणो कुटूक. आता 4 नाचणी इतके देवा तिका शेरभर भाकरी करून खाव. देवची असतात ते शास्त्र आहे. हां कामा गेलेल्यांका मोबदलो. तर जाऊया आधी बघूया कुळीत किती सो झालो मस्तपैकी तो दाखवतो तुमका. आणि कुळदाचं कसं आहे ना मंडळी, कुळदाक पाणी लागलं नाही. शेवटच्या पावसात पेरलो ना काय पुढे देखात तो जमीत लोलाव पुरता. आणि कुळीद आणि हे जे का मालवणीमध्ये इदाळ म्हणतात, जे उष्णतेच्या दिवसात म्हणजे मेपर्यंत ती पिका तयार होतात, म्हणजे चवळी, उडीद, वरणी असं काय काय. तर ती आता सुरू होतात. काही जण नदीच्या पाण्यावर शिकतात, पाणी जरा व्हायला झाला तर. आणि असं मस्तपैकी कुळीत झालेलं आहे बघा, दाखवतो. असो मस्त कुळीत झालं. ऊन बघ केवढा लागतं. आता दिसता पाठी तुमका हे बघा, संपूर्ण हे कुळीत असा. मी कॅमेऱ्याचं हे चेंज करते आणि दाखवते. असा कुळीत आणि छानपैकी तयार झालो हा. चारही कोपऱ्यांका पुढेपर्यंत. तर मंडळी कुळीत जो हा नाही हो, तो साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये तयार होतो. आणि तो कसं असता वगैरे सगळा मी मागच्या वेळी पण एकदा व्हिडिओ केलेलो असा. तरी पण नवीन सामील झाले जे असत लोक आमच्या फेसबुक परिवारामध्ये, यूट्यूब परिवारामध्ये, त्यांना ह्या व्हिडिओमध्ये परत बघ मिळताला. जेव्हा कुळीत तयार होतो तेव्हा तो मी नक्की दाखवतो तुमका की तो आम्ही कुळीत कसं काढतो, त्याची पिठी कशी बनतात. तुमका तर माहीतच असतात कोकणातली फेमस पिठी, आणि म्हणून ह्यो जरा विशेष असा कुळीत. तर तो मी तुमका पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन. जाऊया थोडंसं नातनो हे करूक लाग्या पाकडूक वगैरे. नाहीतर बरेच जणांचा म्हणणं असा होता काय हो की ही बाई फक्त व्हिडिओ बनवता, कामा काय करणार नाही. परत असं लागतं नाही, नुसतं चाळून नाही लागतं. आई कशी नाही, तुझी आई काहीतरी बाल कामगार, आई माझी भरपूर मदत करते. तिला चेनच पडत नाही. आता येत आई माझी भरपूर काम करते. गेल्या वर्षी ह्याच्या व्हिडिओमध्ये काय हो काय करत होतं कुळीत, त्याच्या व्हिडिओत बघितलं नाही अवनी आणि ती दोघं जण. नको नको तरी नाही कुळीत सगळं नाही केलेलं चेन नाही पडणार. आता येईल बघा हे थोडे एका बाजूक करून घेऊ गई अशी.
तो मोचे गावतली थोडे थोडे घेऊन करूचा लागताना इली येले हा मॅनेजर आणि बाई वाट बघ होतास मा येतली माझी आई माका माहिती होती. कामा करतास की नाही आता बघ किती कामा करू करिली ती मदत करू. नाही बाबा माका नाही छपना म्हणता कर कर नाही छपना किती कर हे करूच असता ना शेती केली आता काय नाही कर एकत्र कर जरा एकत्र करून दे नाही तिकडे चेन पाडणार नाही ना मला सांगते कर कर बाय. आता तुमची शेतीत काय रे ह्या नाही रावला आमच्या वेळची शेती वेगळी होती. तिचं हाती तिका चेन नाही पडणार ना हात लावल्याशिवाय असं तो वाटणार नाही काम केलं उगाच वडी गाडीत राहतली चला किलो गावले नाचते 50 किलो जाते काय पण 5 किलो मिळाले तरी आसडू कुद्या आसडू काय मग भात नाही सोन्यासारखे सोन्यासारखे दोनच दोन फिरवले ना असलं जायचं ना असं जायचं ना काय काय कोण लावतलो कोण नाही लावचो हा या परत उद्या परत उरलेलो परत घेतलो हा आपणच लावला नाही तो पप्पा बोलला हे करूनच जा हो चलत चलत ती बरा म्हणता माणूस गावला कामाक बरा गावला तर मंडळी नाश्ता झालेलो तुम्ही बघू शकता आम्ही हो घरच्या घरीच जोडलो कारण आता मशीनवर काही लावून मिळालो नाही आमका गिरणीवर आणि आता हे लावून झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही दळून आणतलो नुसतो नाचणो आणि त्याचं जी भाकरी असतात ती आम्ही जिथे नाचणं करतो ना तिथे ठेवतो की चांगला उत्पन्न मिळाल्याचं एक मोबदलं म्हणा आणि मग आम्ही भाकरी काम सुरुवात करतलो आणि दुसरी गोष्ट काय होती की रील पोस्ट जी मी केलेलं आहे ना ते काय एका लोकांनी विचारलेलं आहे की तुम्ही नाचणं म्हणजे इकताच काय तर आम्ही काय इकलो नाही कारण आजकाल गावठी नाचणं मिळणं नाही खरी गोष्ट प्रत्येकजण विचारत असता विकत मिळत असतात तर पण आम्ही विकलो नाही आमच्यापुरतो करतो खावच्या पुरतो आमची काही मोठी शेती नाही मी बऱ्याचदा सांगितलं आहे जिथे राहतो तिथली एक त्यांची शेती आहे जे मुंबईत असतं त्यांची ती आम्ही करतो तर त्याच्यातलेच हे नाचणे असतात आणि मस्तपैकी नाचणे तयार झाले आहेत बघ तास तर गेल्या वर्षी काय दाखवूक मिळालं नव्हतं तर यंदा नाचणीचं सगळं व्हिडिओ तुमका दाखवूक मिळालं सगळी प्रोसेस काय असतं ती दाखवूक मिळाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर जर बघता असता फेसबुक पेजला फॉलोसुद्धा करा